हा घ्या फोन. अगं लक्ष्मी, हा बंडे आलाय का? आला का? हा. खरंच लावायचं का फोन? म्हणजे काय, लावा हो फोन. का रे इतका उशीर झाला तुला बंडू? ते आज पोरीचा बर्थडे ना, घरी तयारी करत होतो जरा. असं होय. लागला लागला. लागला. बाबा, कसा आहेस रे माधव? हे विचारायला फोन केला तुम्ही? रात्री झोपलो होतो आम्ही. अरे पण फार नाही वाजलेत ना तिथे? 8-8:30 झाले असेल तिथे. मग उद्या सकाळी लवकर रोड ट्रिपला चाललोय आम्ही, मी आणि रसिका. अच्छा. म्हणून झोपलो होतो. बोला आता. अरे 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 काही नाही, तुला बघावं म्हणजे तुम्हा दोघांना बघावंसं वाटलं म्हणून केला फोन. गेल्या आठवड्यातच बोललो होतो ना आपण. अगं आई, असं आठवड्याभरात आणि काय बदलणार आहे का असं माझ्यात? अरे तसं नाही, पण पण काय? यांचंही काम होतं जरा. मग देते ना. हा. काही नाही रे. गेल्या काही महिन्यात तू पैसेच नाही पाठवलेस. कर्जाचे हप्ते थकलेस रे. पैसे नाही आहेत बाबा आता माझ्याकडे. नुकतंच लग्न झालंय, घर खर्च परवडत नाही हो मला. अरे पण तुझ्या शिक्षणासाठीच घेतलं होतं ना रे कर्ज? मुलगा आहे ना मी तुमचा. हो पण अरे घर गहाण ठेवलंय आपण त्याच्यासाठी. विकून टाका घर आणि फेडा ते कर्ज. विकून टाका काय? अरे वडलोपार्जित घर आहे आपलं. हो पण आयुष्यभर पुरणार आहे का हे घर? आणि घेऊन जाणार का तुम्ही ते वर? मी प्रॅक्टिकल. हे घर विकून एक छोटस घेऊन टाका, मलाही टेन्शन नाही राहणार आणि तुम्हीही यातून सुटाल. हे तू काय बोलतोयस माधव? खरं तेच. दुसरा पर्याय आहे का? अरे तसं नाही, पण आई आपण नंतर बोलूया, मला झोपायचंय. अरे माधव, अरे बोलायचीच ना, सांगितलं मी आज. तिकडे खूप रात्र होती ना, झोपमोड झाली हो बिचाऱ्याची. हा ना. आपण करायलाच नको होता. मी बाजारात चाललो. येत आहे? हो हो, चला मी सोडतो. आलेच. हा. अरे थांब रे, बस बस. ओके. हळूहळू उतरा. हो हो. अरे देवा, हे घे. अहो राहू द्या हो काकू. तुझ्यासाठी नाहीये, तुझ्या पोरीचा वाढदिवस आहे ना आज, तिच्यासाठी आहे. सांग आजीने दिलाय म्हणून. सांगतो. थँक्यू. नीट जा. हो हो. पाव किलो गवार दे आणि अर्धा किलो टोमॅटो. अहो काहीतरी काय, एवढ्या महाग आहेत सगळ्या. पैसे काय झाडाला लागलेत? नका, गवार नका देऊ. हे घ्या, तू घे काय घ्यायचं ते. बोलायला गेलं तर सगळं आपलंच खरं करायचं. अहो नेहमीचंच. तुम्ही माझ्यावर एवढी चिडचिड का करताय? नको चिडू. अख्खा दिवस ते आपलं ते हट्ट. चिरंजीवांना फोन करा आणि अपमान करून घ्या, बाकी काही नाही. त्यात अपमान कसला आलाय? आपला मुलगा आहे तो. सख्या मुलाला फोन केला ही माझी चूक झाली का? हं, सख्या मुलानं सख्या आई वडिलांना लग्नाचं सांगितलं सुद्धा नव्हतं. बरं, घर घ्यायला पैसे आहेत, लग्न करायला पैसे आहेत, कर्ज फेडतोय बाप. अहो आता झालंय ना सगळं, परत फेडेल तो थोडं थोडं करून. पैशांचं गणित सोडवणं फार कठीण असतं. केलं ना सोपं त्यांनी आपल्यासाठी. घर विका आणि जा लहानच्या घरात. जाऊया आता लहानशा टुमदार घरात. तुम्ही तुमची चिडचिड थांबवाल का? मला खात्री आहे सगळं होईल नीट. मला एक कळत नाही, हे सगळं एवढं स्वच्छ दिसत असताना तू त्याची बाजू सारखी सारखी का घेतेस?
कारण मी आई आहे. मी दुश्मन आहे. काय काका बरं आहे? बरं बरं हार दे रे. हा इथंच. आहे तू कुठे राहिलीस तिथे? अहो फुल घालतो. झेंडू. गुलाब घ्या ना. हा अहो काय करताय? बाजारात आहोत आपण. मग सगळे घाल. बघतायत. बघू ना. घाल का? हातातच द्या. झालं रे. किती झाले? 60. द्या. घे. चला. हं. काय ग किती वेळ? नाही झाली. वा फारच सुंदर झाली ग पैठणी. असं वाटतं तुझ्यासाठी ठेवून घ्यावी. आपल्या मागच्या अंगणातल्या झाडावर नोटा आणि नाणी लागलेत जणू. आपलं नाणं खरं निघालं असतं ना ते एक नाही 4 पैठण्या ठेवून घेतल्या असत्या. झालं तुमचं सुरू. अहो माधवचे सुद्धा व्याप असतील ना हो. अय्या माझ्यासाठी कधी करणार अशी छान पैठणी? तू आधी परीक्षेत चांगले गुण मिळव मग विणते तुझ्यासाठी एकदम छान पैठणी. प्रॉमिस? प्रॉमिस. बर बाबांनी ही साबुदाण्याची खिचडी पाठवली आहे. अगं कशाला? कशाला म्हणजे काय? तुम्ही किती करता माझ्यासाठी? ट्युशनची फी घेता का? बर आत नेऊन ठेव जा. ठेवायची नाहीये, तुमच्या बरोबर खायची म्हणून मी पण नाही खाल्ली अजून. बर बाई गरम करते तुम्हा दोघांसाठी. माझा उपास मी चंद्रोदयानंतर सोडेल. आपल्याला चंद्रोदय वगैरे काही नाही हा, कारण आपण आपला चंद्र बरोबरच घेतो आहे का नाही? लवकर पळ जा घरी. अरे मारती काय ग? अरे चला नसते काय की काय गे आवडली का? मस्त आहे पण महाग असत्यात. इल्लतलं काय येडी काय कसली महाग बिगे गे व्यवस्थित आपली जे नेसून दाखवायची मला व्यवस्थित मागे म्हणते कसं आहे ना मास्तर घर आमच्याकडे घाण म्हणजे घरातल्या वस्तू पण आमच्याकडे घाण. जाना हे आज जाना इल्ल टाइमपास बेडरूम तयार आहे ना मास्तर. दिलीप शेठ मी आज पैसे देतो तुम्हाला तुमचे पण 4000 रुपये कमी आहेत. का? नाही ते देणार मी 2-3 दिवसात. ही साडी दिली तरच पैसे मिळणार. अरे काय साडी साडी तेच ते तर तुमचं मास्तर. हे घ्या पकडा चिकन तंदुरी गरम करू ना. दिलीप शेठ नाही म्हणजे मी माळकरी आहो तरी तुम्हाला देतो की हे असं गरम करून. आज नको. संकष्टी आहे आज. मग नाही म्हणजे तुम्ही काय पण तुम्ही तिकडे बाहेर बसून खाल्लं तर मी सोय करून देतो तुम्हाला. अरे तुला काय बेकारी वाटलो का मी बाहेर बसून गायला? गरम करून आण. घ्या. कशी नेसायची ही? अगं राहू दे काढायची दे. जरा फिर बर फिर ना फिर. मास्तर कडक आहे ना. आलोय लोक ठीक आहे पेक भरून ठेवा माझा. चल मास्तुरड्या हा आलो.
ठेव खाली. खातो का? आईला. तुला काय चव कळणार नाही मास्तराची. अमने शिवी झाल्या. घ्या आली आमची डार्लिंग. काय ग डार्लिंग, भूक लागली का? म्हणजे असो ना. काय ना मास्तर, आमची डार्लिंग आहे का नाही, हिला जेवाय नाही आवडत, हिला चॉकलेट आवडतं. चॉकलेट ये पण घ्या. अजून देऊ का? काकी तुमची साडी घ्या. काय साडी घ्या? काय पण बोला काकी, साडी एक नंबर विणली. जाऊन बायकोला देतो, खुश राहील ते. येतो चले चॉकलेट. पिंके, अरे बापरे, वाज बाळ या वासा. काय प्रिन्सेस, तुझ्यासाठी गंमत आणली. कुठे गेलं? आवडतं का नाही? खाणार ना? एक मिनिट घ्या. एक मिनिट घे तुझ्या हातून खाय. मग आज दंगा केला का नाही? केला. काय काय केलं सांगा. मला चॉकलेट नाही दिली म्हणून मी तिला मारलं. पिंकी, ही काय चांगली गोष्ट नाही. कोणाचं काय ओरबाडून घ्यायचं नाही, पाप लागतं. तिकडे कुठं लक्ष देते तू? आता खाय नसत. आईकडे जरा बघू ना. माझं बाळ काय घे. हे काय, कुठनं आणली ही अशी घडी मोडून? तू म्हणलं धुवायचं, उगा लोमताय काय म्हणून विचारायचं नाही. साडी आणली एवढी चांगली. नमस्कार. या केशवभाऊ, नमस्कार. पेन्शन आमचं. हो. घ्या. धन्यवाद. कमी दिलेत तुम्ही यावेळी. क्वार्टरली इंटरेस्ट कापला गेला ना. म्हणजे
म्हणजे या महिन्यात कमी मिळणार? हा फक्त या महिन्यातच. पुढच्या महिन्यापासून रेग्युलर मिळणार. तुम्ही पुढच्या महिन्यात कापा ना, जरा गरज होती हो पैशाची. अहो माझ्या हातात काहीच नाहीये. हे सगळं कॉम्प्युटर जनरेटेड आहे आता. बघा ना काही होत असेल तर. तुम्ही मॅनेजर साहेबांशी बोलता का? नाही हो, इतकं लोन तर नाही होऊ शकत तुमचं. काय एक तर तुमचं इन्कम पण नाहीये. फेडणार कसं? मी लंडनला जाऊन शिक्षणाबरोबर पार्ट टाइम जॉब करणार आहे ना. रादर एका कॅफेमध्ये जॉब मिळालाय सुद्धा. फेडेन मी हे सगळे पैसे. आणि सिक्युरिटी म्हणून घर गहाण ठेवतोय ना. 9% जरा जास्त होतात देवेश. माझा एक मित्र आहे ना, त्याला 8.5% व्याजाने कर्ज मिळालं. अहो 9 तर 9. मी आहे ना. अरे तुम्ही करा काका सँक्शन. अरे करा काय, 0.5% म्हणजे किती हो. वाढेल माहिती हा आहे? पण तुम्ही जेवढं मागताय ना तेवढं लोन मिळणार नाही. म्हणजे तुमच्या शेतीच्या गहाण खात्यावरती 10 लाख रुपये सँक्शन होतील. त्याने काय होणार आहे? पण गरज तर 25 लाखाची आहे. बाबा 10 तर घेऊ, पुढचं आपण बघू शकतो. काय बघणार आहेस तू? आपलं घर आहे ना. घराचं काय? ते आपण बाहेर जाऊन बोलू शकतो. काका तुम्ही करा हा प्लीज सँक्शन. 10 तर 10. काय केशव भाऊ, करू का 10 लाख सँक्शन? बाबा मी फेडेन कर्ज. घर गहाण ठेवून अजिबात नाही. ए आई तू सांग ना ग त्यांना. अगं बँकेतल्या अर्धवट लोनचा काही उपयोग नाही. हे बघ त्या विखे काकांनी घेतलंय की प्रायव्हेट लोन. काय प्रॉब्लेम आहे? आणि तिथे मी डॉलर्स मध्ये कमवे नाही. $1 म्हणजे 70 रुपये. तिथे डॉलर्स मध्ये कमवले की इथे रुपयात भरायला काहीच प्रॉब्लेम नाही. हो, तुझे डॉलरचे पैसे येईपर्यंत बँकेचं कर्ज मलाच फेडायला लागणार आहे. हो, आणि विखे साहेबांचं कौतुक सांगू नको तुम्हाला. कर्ज घेतलंय त्याचं व्याज 10% देतात. कळलं? आपल्याला किती पाहिजे? 15 लाख. हो. किती होतील? तो कर्ज देणार काय सासरा नाही माझा. घर गहाण ठेवायला लागेल. कर्ज नाही फेडलं तर रस्त्यावर येऊ आपण. अहो पण कर्ज काढा. फेडेन ना मी ते कर्ज. मी एकुलता एक मुलगा आहे तुमचा. तुमच्या म्हातारपणात सगळी जबाबदारी माझीच. मी काय म्हणतो माधव, काय? आपण इथेच बघू ना कुठेतरी कॉलेज. आई तू सांग ना यार यांना. मी आजपर्यंत तुमच्याकडे काही मागितलं का? अहो इतर मुलं कशी आपलं सगळं मार्गी लागल्यावर आपल्या संसारातून आपल्या आईवडिलांना काडीसारखं बाहेर काढतात, तसा आपला मुलगा आहे का? तो स्वतःपुरता विचार करत नाहीये. त्याला काहीतरी करून दाखवायचंय म्हणतोय ना. अहो बघा ना काहीतरी होत आहे का? एकुलता एक मुलगा आहे आपला आणि आपले संस्कार आहेत आपल्या मुलावर. तुला कोण नाही म्हणणार? चला, आपला मुलगा आपलं कर्तव्य. काढू कर्ज. अगं बाई, उद्यापासून 2 लिटर दूध जास्त दे. तेवढं कर्ज फेडण्यात हातभार. बाबा तुम्ही काही काळजी करू नका. आता सगळ्या चिंता मिटल्यात. कविताताई ते 10 नग येतील बरं का पैठणीचे. तेवढे आले की बघून घ्या. पदर जरा व्यवस्थित करा बरं. नमस्कार राजन शेठ. अरे केशव भाऊ, आणली का साडी? थोडासा घोळ झालाय. तो दिलीप शेठ आला होता घरी आणि ती तयार साडी मागावरून ओरबाडून घेऊन गेला. साडीची डिलिव्हरी सोमवारी आहे. नाही, मी रविवारपर्यंत देईन आणून.
पण ते थोडासा ऍडव्हान्स दिला असता तर बरं झालं असतं. ते म्हणजे परत सगळं सामान आणायला लागेल ना. नाही मला माहितीये तुम्ही आधीही ऍडव्हान्स दिला होता, पण हात जोड. काय केशव भाऊ, कशाला हात जोडताय? तुम्ही चोख काम करता. वहिनीच्या हातात कला आहे म्हणून एवढी मोठी ऑर्डर दिली तुम्हाला. हा, आणि तुम्ही दरवेळी वेळेवर डिलिव्हरी दिली आहे. मग काळजी कशाला करताय? सध्या हे 5,000 ठेवा. धन्यवाद. फक्त आता जरा घाई करायला लागेल. काय आहे, साडीची डिलिव्हरी वेळेवर होणं आवश्यक आहे. पोरींची स्वप्न जोडलेली असतात पैठणीची, आणि केशव भाऊ आपल्या पैठण्या खास असतात म्हणून लोक वाटेल ती किंमत द्यायला तयार असतात. उगाच हिरमोड नको व्हायला, नाही का? या, काळजी करू नका तुम्ही. मी रविवारपर्यंत मी साडी आणून चालतंय देतो. चालतंय. हो हो, आओ केशव भाऊ या. हो हो. काय टाइमपास आहे रे? काय टाइमपास आहे? 100 वेळाला सांगितलं झेपत नसेल तर कशाला करता रे शेती? एक रोपट नाही जगवत आलं, चालले की शेती करायला. आता नीट निघायचं आणि काळ्या मातीच्या कुशीत जाऊन झोपायचं. दिलीप शेठ असं करू नका. अहो बायका पूर्ण रस्ते येतील माझी. या बघा मला 6 महिन्याचा टाइम द्या. मी समजे पैसे चुकते करतो, अगदी याचा सकट. आता हे बघा पॉली हाऊसचं पीक बी माझ्या हाताशी येईल. तिथं पाऊस पाण्याची बी चिंता नाही. आणि मी ह्याच्या आधी समजे पैसे चुकते केलेत का नाही? याच्या आधी काढलं घराच्या बाहेर? काढलं का रे? नाही. मग आता पैसे नाही तर तू या घरचा मालक नाही. मास्तर आले. मास्तर अहो तुम्ही तर सांगा की दिलीप शेठला मला घराबाहेर काढायला लागले. अरे ते काय सांगणार आहे, त्यांचे स्वतःचे पैसे बाकी. मास्तर घरी चालले ना? आलोच मी. आणि तू उगा डोक्याची मंडई करू नको. दिलीप शेठ आहे ना, तो काय विलन नाही, राक्षस नाहीये, हिरो हिरो. फक्त हिशोबाचा बाग काय. आता काम कर, हे गाणं एक काम कर, लॉक लाव आणि चावी तुझ्याकडे ठेव. माझं एक काम. दिलीप शेठ पाय पडतो तुमच्या. मला घराबाहेर काढू नका. अरे सोड रे. दिलीप शेठ जाय ना ते. कपिले थांब. थांब, देणार तुला. काय हो इतक्यात आलात? सामान कुठे? कुठलं सामान? अहो वाण्याकडे गेला होतात ना, वारीसाठी लाडू वळायचे, त्याचं सामान. नको न्यायला लाडू. पैशाची इतकी ते समजेल पांडुरंग, नाही नेले लाडू. अहो कमाल आहे तुमची. तुम्हीच म्हणालात ना वारीला लाडू घेऊन जाऊ, आणि आता काय झालंय हो? विकेला घराबाहेर काढलं, सगळं सामान रस्त्यावर फेकून दिलं, टाळं लावलं घराला. अरे पांडुरंगा. आणि आता इथे येईल आपल्याला छळायला. कोण? मी तू बघा. छाळायला नाही हो, माझे पैसे घ्यायला. काय बदनाम करता का की चहा टाका गरम. अरे दिलीप, तुला काहीच दयामाया नाही करे. विखेचे मुलं लहान आहेत, काय करतील? कर्ज घेण्याआधी विचार करायचा ना काकी. अहो द्या ना पैसे. देणार आहे ते 8 दिवसानंतर. ते हिचे ते पैठणीचे जे पैसे आहेत ना, ते आले की देतो. तोपर्यंत काय करायचं? ते तुमचे गाय घेऊन जातो तोपर्यंत. काय पैसे द्यायचे आणि गाय घेऊन जायचे. दिलीप माणसांचा छळ करतोसच, मुख्या जनावरांना तरी सोड. अरे बापरे, तुम्हाला तर कंट फुटलं काकी. मास्तर बायकोला सांभाळा. आईला तेरड्यावर गेले तुमच्यासारखी शेजारची हालत नाही. आईला मारलंच तर खबरदार. थांब रे.
काय दिलीप शेठ, काय चाललंय? वसुलीचं काम चालू आहे. तुम्ही नकपड मध्ये याच्यात. त्या गाईला सोडा आणि तुम्ही निघा. हो साहेब, नकामध्ये पडू याच्या. ऐकू येतंय का इथंच तोडवू सगळ्यांसमोर? चला. चला दिलीप शेठ, सांगितलं ना चला म्हणून. हा, चला चला. मास्तर, परत आला ना मला सांगायचं. मी तुमच्यासाठीच आहे ना इथं. हा आभारी. येऊ, काळजी घ्या. साहेब, हा चहा घ्याल? नाही नको, परत येईन ना. येतो. आणि काय नाव काय गायचं? कपिला. हा कपिला, काळजी नको करू, मी आहे इथे. चला येतो मास्तर. काय करू आता, केळं 2 पेटी कमी आहे. पुढच्या टायमाला ध्यानात ठेवायचं, कळलं का? चला या घरात जाऊ दे. काय देशमुख, इकडं कुठं? दर्शन घ्यायचं म्हटलं की उंबरठा झिजवावा लागतो दादासाहेब. वा. काय घेणार? चहा. हे चहा सांग रे एक. हा सांगितलं. दादासाहेब, थेट मुद्द्यावर येतो. गावात हायवेचं काम चालू होणार. टेंडर निघणार. दगड माती तुम्हीच पुरवणार ना. चुना लावणार रस्त्याला, रस्त्यावरच्या माणसांना. कसं आहे दादासाहेब, हात भरलेले असले ना मग तोंड गप्प राहत. कामात कुठलाही अडथळा निर्माण होत नाही. अरे चहा आला, स्वतः वहिनी घेऊन आलाय. काय वहिनी? सावकाश सावकाश द्या, सोडा मी आहे. सोडा. काय म्हणता, काय विशेष? दादासाहेब, काम वाढलं की कष्ट वाढतात. आणि मग त्या कामाचा, कष्टाचा योग्य तो मोबदला मिळायला लागतो. समझने वाले को इशारा काफी होता है. झकास. ओ वहिनी, चहा एकदम फर्स्ट क्लास. हा चला. जातो दादासाहेब. येतो म्हणावं नाही का? येतो दादासाहेब लवकरच. तर भिंतीच्या आल्याड ते आणि पाल्याड पल्याड आवी आणि मध्ये भयान शांतता. टाचणी पडली तरी पण आवाज ऐकू येईल इतकी भयान शांतता. पण जर ते शांतच होते मग तुम्ही कशाला हाणलं बरं त्यांना, काय का नाही? तू पुढे ऐक. ऐक तर एकाशी बुलेट गेली अशी मग मी असा उठलो आणि मग मी अशा बुलेटी हाणल्या. अलीकडून पण बुलेटी, पलीकडून पण बुलेटी. आणि मध्ये तुम्ही काय
ते चकमक संपल्यानंतर आहे ना साहेबांनी माझ्या कानाखाली जाळ काढला तेव्हा कुठं कानामागचा दाडा गेला माहिती का कसा फुकटाचा पगार पाहिजे तुमच्या आईला तुमच्या कडू कसं आहे हवालदार साहेब इथं आहे का नाही कानामागे जाळ आहे ना मीच काढतो आणि मग काय होती भयान शांतता पण काय आहे ना देशमुख साहेब आतमध्ये बसले त्यामुळे तुम्ही लवकर आत जा नाहीतर असा कानात नसा असा आवाज येईल कडक येतो भेटू या तुम्ही चालले आईचं माझं पब्लिक केलं भयान शांतता देशमुख साहेब हे काय बरोबर नाही म्हणजे खायचं आमचं न राखायचं दुसरेच काय म्हणलं म्हणलं खायचं आमचं न राखायचं दुसऱ्याचं हे काय बरोबर नाही तुम्ही खायची तूप रोटी आणि मला भाकर तुकडा हे पण काय बरोबर नाही आणि सांभाळून बोलायचं पुढच्या वेळेस नाहीतर दारात रस्सीला बांधलेला कोण आहे एका क्षणात दाखवतो नाही ते काय दाखवायची गरज नाही हे घ्या तुमची तूप रोटी उचल 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 आणि प्रेमाने मला दे आणि म्हणायचं हे घ्या साहेब हे घ्या साहेब ठेव तुपाचं वजन जरा कमी दिसतंय वाढवायचं धंदे वाढलेत एरिया वाढलाय प्रोटेक्शन मनी पण वाढलं पाहिजे काय प्रोटेक्शनची गरज कोणाला लागते ते बघूच एकदा घोडा लागला ना मग प्रोटेक्शन पण लागतं प्रार्थना कर की तुम्हाला कधी लागू नये प्रोटेक्शन येऊ का एक काम करायचं ऐक ऐक जो भाडकाऊ इन्स्पेक्टर आहे ना त्याच्या मागे जायचं आणि गपचित जायचं जो साला भाडकाऊ कोणाला भेटतो कुठं शेण खातो ते सगळं येऊन मला सांगायचं आणि तू दिसायचं नाही त्याला कसा आहे बोट कडक एकदम कडक. दिलीप शेटकाचा दिसतो
हिरो आहे भाऊ, हिरो. हिरो आहे ना हिरो. हिरो आहे का नाही हिरो. हिरोच आहे मी हा. मग तू साली ती पोरगी त्याच्या आईला फोटो मागितलाच नाही म्हणते आरामखोर फोटो मागितला की नाही कोणत्या वर्ग नाही तर त्याचा आईला त्याच्या मी दिलीप शेटचा इन्सल्ट केलेला आहे का नाही त्याला सोडणार नाही मी. कोण नाही बघितलं दिलीप शेठ? हा मला सांग, ती समोर एवढी टाऊ काय असताना दिलीप शेटकडे कोणी पाहणार आहे का? काय बोलला आरामखोर लायकीत राहायचा सन्या काढून टाकेल माझ्या वाजता तुम्ही कोणाचंच लक्ष नव्हतं भाऊ, असं म्हणायचं होतं भाऊ. आमच्या मनात कसं काही नव्हतं भाऊ, खरंच. कोणाचं लक्ष नव्हतं म्हणे आईला माझ्याकडून नाही तेवढं लक्ष देणारे आणि दुर्लक्ष करणारे सगळ्यांची व्हावी लागणारी एकदा भाऊ थंड घ्या भाऊ. इथं नाही रे इथं नाही दिलपे शेटला तुम्ही अहो दुर्लक्ष करा हो. झाला का रे मास्तरड्या रात्रभर गोंधळ घालत बसणार आहे. तो टिकणार आहे का रात्रभर इथे? थोड्या वेळानंतर दमेल आणि पडेल. नका तुम्ही त्रास करून घेऊ, दुर्लक्ष करा. आईला तुझी गायच नेतो माझ्या अरे काय साहेब एकदाच पाहिला परत बाईची गोष्ट आहे. मी तर फुल लाईट पाहिला पार फोनची बॅटरी डिस्चार्ज करून टाकली तुमच्यासाठी स्पेशली चार्ज करून आणलाय पहा हो तुमचाच व्हिडिओ आहे. पण तुम्हाला एक सांगू का साहेब काय बॅटिंग करता राव तुम्ही काय बॅटिंग करता हा शॉट झाला का तो शॉट झाला का हा शॉट आणि शेवटचा शॉट तर आगा गा कडक लय भारी अरे नमस्कार ते हा मोहिते असेल बाहेर त्याला सांगा. नाही तुमच्याकडेच काम आहे त्यांचं घराबाहेर मी राडा केला ना त्याची कंप्लेंट घेऊन आले मास्तर. सांगा साहेबांना सांगा सगळं सांगा आणि ते पण सांगा की माझ्याकडून कशी टक्क्यावर पैसे घेतले ते कशी वेळेवर देत नाही ते सगळं सांगा. साहेब काय पोहण्याचा विचार आहे का फोन नाही म्हणजे कष्ट वाया जातील बॅकअप आहे आपल्याकडे आपण बॅकअप ठेवतो. नवीन फोन आहे घेऊ का मी नाही हो का फटला भेटला त्याच्या आईला येऊ का मग काय बॅटिंग करतात साहेब माहितीये का बाकी भेटतो तुम्हाला येतो साहेब. साहेब खूप त्रास देतो हा माणूस. मास्तर मास्तर करा देऊन दारू पितो माझ्या आणि पैसे घेतले होते ना साहेब मग ते देऊन टाका मोकळे व्हा ना. नाही पण तुम्ही जरा समज दिली तर त्याला मी काय पत्कार घेतला का तुमच्या अडचणी सोडवण्याचा का जा भैया तुमचा मी जा मास्तर जा मास्तर निघा. या पाहुणं या 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 येतं का या की या बघा या बघा मस्त जागा आहे आणि इथं ती तुम्ही कसं काय? अहो तुम्ही बसावं मास्तर जरा इथं शांत बसा
यांना जरा नड आहे म्हणून काम जरा स्वस्तात होतंय. मला कुठली नड आहे? मला आणि इथं माग किती आपली 10 एकर शेती मस्त वरून घेऊ एकदम कडक आहे. तुम्हाला आवडेल टॉप व्ह्यू ला वाडी आहे. काय लावलं माग कुठे चाललं तुम्ही वर? ऊस लय वाडी समजा 10 एकरात का? या बघ हा या बघा हा जेवढा ऊस लावेल ना पूर्ण आपलीच जागा आहे. तेव्हा ती पण त्या झाडापर्यंत. हा. काय चाललंय? घर विकायचं ना? नाही मला नाही विकायचं. मग कर्ज कोण फेडणार? तुम्ही वेळेच्या वेळी पैसे द्यायचे नाही, मग आणलं गिराईक तुमच्या घरासाठी. आता सौदा झालं की ऍडव्हान्स. नाही देतोय ना, थोडं करून फेडणार तुमचं सगळं कर्ज. कधी मास्तर मला ना कटाळा आलाय तुम्हाला त्रास द्यायचा. आणि तुम्ही डेंजर आहे भाऊ, तुम्ही डायरेक्ट जाऊन पोलिसात कंप्लेंट करता माझ्या. नाही ते चुकलं माझं. अहो काय चुकलं? उद्या आता पोलिसांनी घातलं मला माझ्या पैशाच काय करू? नाही देणार, सगळे देणार. आणि ते तुम्हाला वेळ देणार 8-10 दिवसांचा, मग निघायचं तुम्ही. आणि दिलीप शेठ हिशोबाचा भाग काय व्यवहार झाला माझी मी काढून घेणार, बाकी तुमची. तुम्ही या ना. या बा, जागा बा. या बा, तो ऊस तुम्हाला पाहिजे तेव्हा काय. काका काय करा मा? काकूंनी ना रांगोळीचा डबा मागितलाय. आज मंदिरात उत्सव आहे ना, आम्ही सगळे मोठी रांगोळी काढणार आहोत. तो तिकडे टेबलाखाली आहे बघ, तू घे. आणि पोथी पण परत पाठवली आहे. थांबा मी आले. तू वर येऊ नको ग. ऐक कशाला आली तू? ठेवायचं की तिकडे? अहो राहू द्या की. जा बाबा. ए बरे इकडे थांबा ना. हाव गंमत देतोय पुरीला. हो आईस्क्रीम खाय. पुढच्या वेळेला का नाही ना तुला चॉकलेट घेऊन येतो. आगे घे अरे बाय. चला भाऊ ना. अहो हे काय, तुम्ही तयारच नाही झालात? कुठे जायचंय? अहो असं काय करताय? कला महोत्सवात नाही का दशावतार पाहायला जायचंय? त्या दिवशी रमा म्हणत होती. विसरलोच ग मी. काही हरकत नाही, पटपट तयार व्हा, आपण निघूया. तर काम करतो मी. दिलप्या खूप त्रास देतोय. आपले खूप हप्ते भरायचे राहिलेत का हो? नाही भरायचे राहिलेत, पण चेक करत होतो जरा, हिशोब लागत. आपण पुन्हा एकदा माधवला फोन. नको. ठीक आहे मग मीही नाही जात. मी रमाला सांगून टाकते. तू जा. तू काय करतो मी हे काम संपून येतो. जा, तिला मुलीला वाईट वाटेल नाही तर. नक्की याल? हो येऊन हे संपवलं आणि आलो. ठीक आहे, या. अरे थांबव ना गाडी. येऊ का? दिलप्या थांबू का जाऊ? अरे भाई आपलं पोकर आहे का नाही? आपल्याला वेळ लागेल. काय पाटली काय मास्तर? अहो मीचे काय करताय मास्तर? बरोबर हिशोब कर्ज प्याटणार वाटते का पाटक्यात. नंतर बघा ते सगळं आवराय. आपली डार्लिंग येणार आहे आता. उडा ना, उडा लवकर. कुठं गेलं? हे घ्या चिकन तंदुरी गरम करून आणा. संकष्टी नाही ना? या लवकर आला नाही. ए अण्णा मास्तर
शाबास. काकी दिसत नाही. ती दशावताराला गेली. खरं म्हणजे मलाही जायचं तिकडे. आता मी जाणार आहे. तू काय मला जायला सांगतोय का? नाही, तुमचं झालं की मी लगेच जाईन. अरे मला वेळ लागेल रे. रमा, काका किती वेळ अजून तयार नाही झाला. चला ना, आम्ही घ्यायला आलो मी तुम्हाला. येतो. तुझा मास्तर ही तीच येणार रे, गच्चीवाली. काय कडक दिसते राव. ए इकडे ना, तुला चॉकलेट येतोच मी. मास्तर हिला एक दिवस चॉकलेट नक्की द्या. अरे काय बा थोडं आपण्यात आहे ना, चिकन घेऊन ये वय. तेवढा वेळ काय रे. अरे हा मास्तर, तुझ्या घराला चांगला भाव येतोय. म्हणजे बाय कापले तरी तुला चांगली होत. जय जयकार, जय जयकार. एक सारखा या दानवेश्वराचा जय जयकार. घर विकणार नाहीये मी. थोडे थोडे करून देणार पैसे तुमचे. ए डार्लिंग, अगं कुठे येत नाही म्हणजे? ए आरामखोर, त्याच्यापेक्षा जास्त पैसे देतो तुला मी. इकडे यायचं लागे. हॅलो, उनकट केला रे मास्तर. स्विच ऑफ केला माझा. आरामखोर साली याची लायकी आहे का? यायला सगळ्या बोर्डची वाट लावून टाकली. याचं काय करायचं आता? काय फुगे करायचे काय याची? मी काय म्हणतो, तुम्ही आता घरी जा आणि झोपा शांत. बरं वाटेल सकाळी. काय बोलला? छरड्यात देऊ का? मला झोपायला सांगतो. इकडे अरे मारत नाही रे वाचत. सॉरी. तुझा इंटरेस्ट माफ करतो. फक्त माझं एक काम कर. कुठलं? तिला घेऊन ये. मला ठाऊक नाही ती कुठे राहते. अरे ती नाही रे, ती गेली ती रमा. गौरी काकडे मास्तर बियड मध्ये धिंगा नाही निसता. काय तुझा तो नारायण असा लपून का बसलाय? नमस्कार. नमस्कार. उद्या ये शिकवणीला. बाय बाय. बाय. कसा झाला दशावतार बाळा? खूप मजा आली. तुम्ही यायला पाहिजे होतं. चल आपण जेवायला जाऊ. थांबलेत सगळे. काकू काय दशावतार झाला. काका यायला पाहिजे होते. आता तुझे काका आणि त्यांचा हिशोब संपतच नाही ना. चल बरं. हा येते. चला. हा मला सकाळी फोन करा. हो हो. हा चला येतो. हो. अहो काय तुम्ही आला का नाही? किती चांगला झाला कार्यक्रम. काकू, हो काकू काय झालं? काकू, काका, दारुगडा. उंदीर पाहिलं तरी उंदीर. उंदीर? बरं ठीक आहे. चला काका येतो. गुड नाईट. तू 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 थांब 10 मिनिटं. मला बस स्टँडला सोड. हा ठीक आहे. तुम्ही या निवांत, मी थांबतो. तुम्ही मारलं त्याला. भरलं म्हणजे
अहो काय याचं तेवढं काय काका द्या मी घेतो. नाही घेतो मी. अरे चुलत्याकडे पूजा आहे. होय नारळ घेऊन चालला. पिशवी द्या मला. चला बसा काका. अहो काका काय दशावतार झाला माहितीये. अहो अंगाव काटा आला काटा. तुम्ही का नाही आला पण. ते कामात होतो. काम चालू होतं माझं. आणि ती कसली पूजा आहे काका. कसली पूजा आहे. कुठे. अहो ते नाही का तुम्ही नारळ घेऊन चालले चुलत्यांकडे. त्यालाच ठेव. तू चाल लवकर माझी पण. हो काका पोचवतो. हे बघा आलो. हे बघा तिथंच लागली. हा असं का काका. पैसे तुला नंतर देतो मी. अहो राहू द्या नंतर द्या. पैशाचं काय. बरं ऐका ना मी मदत करू का. नाही तिकडे जाऊन परत मलाच घ्यायचं. ते आहेत मला. नक्की हा चला चौकात जा काका. आल्यावर फोन करा मला. हो करतो. दादा थांबवतो का. मला उतरायचं तिथे. दादा कोण बापू का र. नाही बापू नाही मी आहे. एवढा बसला पुन्हा प्यायला कुठेतरी. वास कसला येतोय रे घाणेरडा. गावात उंदीर मारले होते कोणीतरी. असं थांबा.
नमस्कार साहेब. ते काम साहेब, केल्याशिवाय- नमस्कार. हा नमस्कार. दिलीप शेठ आले का? नाही दिलीप शेठ आले नाही अजून. ते काम नाही, करून नाही. घ्या तुम्ही आजच्या हा? ते दिलीप शेठला पैसे द्यायचे होते ते व्याजाचे. हा मग माझ्याकडे द्या मी देतो. नाही मी थांबतो नाही तर मला आहे वेळ आहे. हा मग थांबा. जा ना तू करून घे काम तुझं. अरे बाळका तुम्ही ना मला एक दिवस समजायला लावणार आहे. थांब जरा. हा ते दिलीप शेठचा फोन आलेला. तो बोलला मी घरीच येतो पैसे घाला. ते पेपर घरी येत मग ते लिखापडी करायची ना. ते मला घरी येतो. लिव्हर खाली घेत रे संजय. फोन केलता का त्याला? हो साहेब, खूप वेळा केलं पण लागतच नाहीये. हा एकच नंबर आहे का अजून 2-3 नंबर आहेत? नाही साहेब, 2 नंबर आहेत पण एकच मोबाईल आहे डबल सिमचा. पण तो नंबर सुद्धा बंद लागतोय. ह्यो बघा, हा नंबर आहे. ठीक आहे, बघतो मी. मोहिते. हा साहेब. तक्रार लिहून घ्या यांची. हो साहेब. आणि दिलीप शेठचा दुसरा नंबर आहे. दोन्ही नंबर ट्रॅकिंगला लावा. येऊ साहेब. हा लावतो साहेब. हे घ्या. वा तिकड नाही ना रे जास्त. थोडं तेल टाकून खावा, 1 नंबर लागेल. येतो. काय रे? ते काकांना ठेचा आवडतो ना, ते द्यायला आलतो. चला मेजर. तुम्ही बसा बसा बसा. वर्दी बघितली की लगेच घाबरायला लागतं तुम्ही मास्तर. हा काय नाही, चौकशीसाठी आलो तो. जरा माहिती हवी होती. कसली? दिलीप शेठ. दिलीप शेठचं काय? बसा बसा. 5 दिवसापूर्वी दिलीप शेठ आलता का घरी? भेटला होता तुम्हाला? हो आला होता इथे. नेहमी येतो असा. मधून मधून येतो इथे. खूप त्रास देतो. मी तक्रार नोंदवली होती मागे एकदा येऊन. चला म्हणजे दिलीप शेठ शेवटचं तुम्हाला भेटला. शेवटचं म्हणजे? गायब झाला ना दिलीप शेठ. हा त्याची बायको आली ती मिसिंगची कंप्लेंट द्यायला. त्याचा फोन लावलाय आम्ही ट्रॅकिंगला. तेव्हा शेवटचं लोकेशन तुमचं घर दाखवलं म्हणून म्हणलं चौकशी करावी. नंतर फोन बंद आणि दिलीप शेठ गायब. लोकांना गायब करणारा स्वतःच गायब झाला. नालायक आहे तो, 1 नंबरचा. आणि तुम्ही म्हणता ते 5 दिवसापूर्वी ना तो आला होता इथे साहेब. म्हणजे इथेच दारू प्यायला, मांस मच्छी खाल्ली, शिवीगाळ सुद्धा केली. त्याची काही तक्रार करायला गेलो तर तुम्ही मग चिडता म्हणून मी. मास्तर काकी आहे का? काकी कशाला? चौकशीसाठी हो मास्तर. चहासाठी नाही. नाही चहा प्यायल्याशिवाय तुम्हाला सोडणारच नाही. नाही नाही नको. मला चालेल. टोस्ट पण मागू का? सर खारी चांगली मिळते. तावडे. सॉरी सर, खारी नको सर. बोलवा काकीना बोलवा. लक्ष्मी, अगं इन्स्पेक्टर देशमुख आलेत ग. चहा टाक. हे चालेल का तुम्हाला? आलं आलं. नाही पण खरंच चांगलं बनवते ती. शुगर नाही ती. काकी चहा टाका का?
मास्तर ते चहाचं राहू दे, काकींना बोलवा बाहेर. येईल ती. लक्ष्मी हा ये. वास चांगला येतोय सर. तुम्ही पण कशाला त्रास दिला काकींना मास्तर? नाही तुम्ही त्या बघा मग तुम्ही ते आलं टाकून ते गवती चहा टाकला. काय हो काकी, एवढा हात थरथरतोय? तब्येत बरी नाहीये थोडी. जागरणामुळे बीपी लो झालाय. दशावतार बघायला गेले होते काही दिवसांपूर्वी, त्यामुळे. दिलब्या भेटला होता का कधी? दशावताराच्या दिवशी. नाही, मला घरी परतायला उशीर झाला. तो नव्हता मी आले तेव्हा. नशीब. ठीक आहे, पुन्हा भेटला इथे आला तर मला फोन करा. आता तो नाही येणार कधीच. नाही म्हणजे तुम्ही कर्ज फेडलं ना मग त्याच्यासाठी यायचा तो पैसे घ्यायला. तरी आला तर कळू तुम्हाला लगेच तातडीनं. हो ठीक आहे, चला मास्तर. सापडला. तुम्ही कितीही लपून ठेवलात तरी तावडेच्या नजरेतून सुटू शकत नाही. केशव भाऊ, अपराधी कोण सापडला. अपराधी कोण? मी घेऊन जाऊ का वाचायला? हो. काय मी लहानपणापासून फॅन आहे याचा. म्हणजे माझं वाचून झालं की तुम्हाला परत देतो ना. चालेल ना? तावडे, बालिशपणा झाला असेल तर ठेवा आणि चला, काम आहेत आपल्याला. मास्तर येतो. आलो सर. होय. मी हे देतो, परत घेऊन जाऊ. हो, वेळ देते रात्री. अपराधी कोण मिळालं? सर सर थांबा सर, आलो. लक्ष्मी, लक्ष्मी, मला ठाऊक आहे तू जागी आहेस. झोपलेल्या माणसाला उठवता येतं ग. झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाचं काय करायचं? तू जागी आहेस असं समजून बोलतो. बोलावं लागणारच आहे. काही दिवसापूर्वी दिलीप आला होता इथे काही लोकांना घेऊन, आपलं घर विकायचं म्हणून. त्याच वेळेला रमा आली काहीतरी रांगोळी घ्यायला, कारण तूच पाठवलंस तिला. तू देवळात तुम्ही काहीतरी रांगोळी घालत होतात आणि दिलीपची नजर तिच्यावर पडली. तिच्या डोळ्यात एक वासना होती. आणि मग ही दशावताराची गोष्ट. तू गेलीस आणि त्यानंतर दिलीप आला इथे. आणि नेमकी तेव्हा रमा आली मला बोलवायला दशावतारासाठी. दिलीपने पाहिलं तिला. त्या दिवशी नेमकी ती त्याची ती बया ती आली नाही. हा चौताळला. मला म्हणाला रमाला घेऊन ये. त्याला रमा हवी होती, आपली रमा. मी समजवायचा प्रयत्न केला पण त्याच्यात एक सणावर दिसलं मला. सणावर माझ्यातलाही राक्षस जागा झाला. मारलं त्याला ठार.
मला ठाऊक आहे मी अपराध केलाय, पण दुसरा पर्याय नव्हता त्याला मारण्याशिवाय. हे सांगायचा खूप प्रयत्न करत होतो, पण धीर नव्हता होत. आपल्याला उद्या वारीला जायचंय सकाळी. या मनस्थितीत मला तुमच्या बरोबर यायची इच्छा नाहीये. काय काढलत काम? साडी द्यायची होती. हे घे, नीट करून आणली आम्ही. मला माहिती यांनी ओरबाडूनच घेतली असणार. ते काय फक्त सगळ्यांना त्रासच देतात. अहो मी खूप वेळा सांगितलं त्यांना, नाही ऐकत ते माझं. मी माफी मागते त्यांच्याकडून. अहो नका मागू माफी. झालं गेलं विसरून जा तुम्ही. तुम्हाला माहिती आहेत का ते कुठे आहेत? नाही. म्हणजे 2 आठवडे झाले ना, आलेच नाहीयेत घरी. सगळीकडे शोधलो हो त्यांना, कुठंच नाहीत. पोलिसांकडे पण गेलो, कंप्लेंट केली. मग शेवटचे तुमच्याकडे होते असं म्हणाले, म्हणून मी तुमच्याकडे आले. शेवटचे असं काही माहित नाही. आले होते ते त्या दिवशी मी नव्हते, माझे यजमान होते. यजमान होते, पोलिसांनी सांगितलं. हो. ते कुठे आहेत आता? ते वारीला गेलेत. त्या दिवशी पोलीस सुद्धा आले होते, चौकशी केली त्यांनी. त्यांना सांगितलं आम्ही सगळं. ते पैसे द्यायचे होते ना तुमचे, ते दिले? हो हो, म्हणूनच कदाचित आले नसतील इकडे पुन्हा. येतो. काकू, यांचा काही फोन आला, मेसेज आला, काही कळालं ना, प्लीज सांगा. हो. सौभाग्य, आयुष्यमान भव. वहिनी. सर काय म्हणाले लक्ष्मी काकू? ते पैसे सगळे परत केलेत म्हटले, बाकी तर त्यांना काय माहित नव्हतं. साहेब 300 300 600 600 200 800 300 300 600 600 200 800. इथे 60 रुपये बॅलन्स. नमस्कार. नमस्कार. अरे केशव भाऊ, या या बसा. 60 रुपये बॅलन्स. देशमुख साहेब नाही आहेत का? देशमुख साहेब औरंगाबादला गेलेत ना, मोठ्या साहेबांकडे. एक काम होतं महत्वाचं. अच्छा, काम होतं का? तुम्ही या, मी कळवतो. या. येतो साहेब. या. अहो केशव भाऊ, तुम्ही मला सांगा ना,
ते नसताना मी शोधून काढतो अपराधी कोण. तुम्हाला तर माहितीये, तावडेच्या तावडीतून मीच तो. मीच तो असं नाहीये. तो मी नव्हेच असं येते. मीच मारलं दिलीप शेटला. दिलप्या शेठला तुम्ही मारलं? हो. कसं? भोसकून, कापून का जाळ? नाही, जाळणार नाही. आधी मारणार मग जाळणार, पण गाडी नाही जाळणार. त्यामुळे आधी असे घरात तुकडे तुकडे करणार आणि मग बाहेर जाऊन जाळणार. कशानं केले तुकडे? चाकू, कुऱ्हाड का कोयता? कशानं? कुऱ्हाड. कुऱ्हाड. वा वा वा, बावली बावली. या या, बसा बसा बसा. अहो बसा बसा. चहा घेणार? ए चहा सांग, 2 चहा सांग. बसा ना, बसा बसा. तुम्ही आहे ना, मला एकदम शांतपणे आणि डिटेल मध्ये सांगा, म्हणजे कसं मी अप टू डेट मध्ये लिहून घेतो. कसं आहे, ह्या वर्षीच्या पोलीस डायरीच्या कथालेखनाच्या स्पर्धेचा विजेता तो मीच होणार. सांगा. मी खरंच मारलं दिलप्या शेटला. अहो माऊली, काय जबरदस्त स्टोरी आहे. म्हणजे विचार करा, एक पाप भिरू मास्तर आणि एक गावगुंड आणि मर्डर मिस्ट्री. अहो जबरदस्त स्टोरी, हिट एकदम. म्हणजे तुम्हाला जर राग येणार नसेल तर मी एक लहान तोंडी मोठा घास घेतो बर का. तुम्ही तर केशव भाऊ नाही, केशव बाई निघालात. सॉरी सॉरी. पुढे सांगा, पुढे काय झालं? काय खतरनाक स्टोरी. ते माझं अपराधी कोणचं बाळ तुम्ही नेलेलं ते देता का घरी? कंटाळा येतो. माऊली, अपराधी कोण घ्यायला आले का तुम्ही? थांबा, मी देतो. तुमच्या अपराधी कोणच्या अंगात माझाच लेख येणार आहे. अहो, हे काय? आषाढीच्या आधीच आलात? हो, सोडली वारी. थांबा जरा. मी पोलीस स्टेशनला जाऊन आलो. आणि आणि काय नाही, त्यांना असं वाटायला लागलं की मी एखादी रहस्यमय कथा रचून सांगतोय त्यांना. मी खून करीन हा विश्वासच नाही पोलिसांना. माझाही नाही. नाही, खरं म्हणजे माझंही मन खात होतं. म्हणजे पश्चाताप नाहीये मला माझ्या वागण्याचं, पण प्रायश्चित्त करायला हवं, पांडुरंग म्हणतो. आणि तुम्हालाही तेच हवं होतं. हो, हवं होतं. पण तेव्हा मी हा विचार केला नव्हता की तुम्ही त्याला मारलं नसतं तर आपल्या रमाचं काय झालं असतं. काय दावडे पाहिजे सर? कसं गेले 2-3 दिवस? काय विशेष? सर, मी लिहिलेल्या स्टोरीला पहिलं बक्षीस मिळालं. अरे वा. 5,000 रुपये रोख आणि हे मानचिन्ह. आणि म्हणूनच त्याकडे ही छोटी पार्टी पण ठेवली.
आता काय आहे का नाही चहा वगैरे? देणार ना सर. ए पेंट्या ये. हा साहेब. हे घे चहा दे ना. बस बस. माल नको जा. तुम्ही पण आहे ना तुमची स्टोरी सांगायला पाहिजे. म्हणजे तुम्ही पुण्यातलं एवढं मोठं पोस्टिंग सोडून हिथं कशाला झक मारायला, म्हणजे हिथं कशाला स्वतःहून बदली करून घेतली त्याची स्टोरी. माझी गोष्ट सांगेन कधीतरी सावकाश. पहिलं मला हे सांगा, तुम्ही कुठली गोष्ट लिहिली? का केशवरावांच्या फाईल मधनं चोरली? हा साहेब फाईल मधली नाही, डोक्यातली. तुम्ही जेव्हा नव्हते ना इथं तेव्हा केशवभाऊ आपण इथं आले वारीवरनं डायरेक्ट पोलीस स्टेशनात. मला काय म्हणले, मीच मारले दिलीप शेटला. मग अहो मग काय साहेब, अहो तो माळकरी माणूस आहे. मी त्यांना म्हणलं तुमच्या घरी ना फक्त मासिकातच अपराधी असू शकतो. तुमच्या घरचं ते अपराधी कोणचं बाळ घ्या आणि त्याच्यात कात्रण चेटकवत बसा आणि माझी स्टोरी आहे ना त्याच्यात लिहून येणार आहे ती पण घ्या आणि छापा. साहेब माझी स्टोरी छापून आली बर का. काय डोकं आहे का काय? गुन्हा कबूल करायला आलेल्या गुन्हेगाराला सोडून दिलं तुम्ही. साहेब साहेब तुम्हाला खरंच असं वाटतं का तो खुनी असत? साहेब खुनी कसा पाहिजे? फुल टेरर नो एरर असा पाहिजे ना. तो माळकरी माणूस आहे. तुम्ही कुठं अजून खोलात शिरता साहेब? तावडे या केसच्या खोलात नाही शिरलो ना आता तर सस्पेन्शन होऊन गोष्टी तुमच्या पोराबाळांना सांगत बसायला लागतील. ते बक्षिसाचे मिळाले तर 5,000 रुपये ते आयुष्यभर पुरवा. नाही नको साहेब. केशवरा हवाय आपल्याला. या बाटल्या सोडा. चला. अहो वाढलंय. थांब. बोला. नमस्कार. नमस्कार. चला. कुठे? ए चलू तर. ए पुढे चल. रंगला इथं बघतो काय उभा राहा. चल रे पटकन. दादासाहेब हे चल दादासाहेब उठ ना. चल बाबा लवकर. दे. चल निघ. चौथं घराचं. दादासाहेब तो मास्तर आलाय दिलीप शेटचा देणेकरी. कधी देणार पैसे? कुठले पैसे? मास्तर 15 जणांना फटकावून झाले. हाताला चिंचणे आले म्हणून तुमचं कानशील वाचलंय. किती यांचे? यांचे किती? 5,30,000. 5,30,000. 2 दिवसात आणून द्यायचे. कळलं? निघा. 5,30,000 ते दिलपा शेटचे ना? दिले मी त्याला. हे होतं ना त्या दिवशी फॅक्टरीवर. म्हणजे मी पैसे घेऊन आलो होतो पण दिलपा शेटचा फोन आला. म्हणाला घरी येऊन पैसे घेऊन जातो. इथे काही लिखापडी करू नको. हे होते. काय म्हणतो रे मास्तर? हो म्हणजे दादासाहेब आलेला तो. पैशाची पिशवी पण होती आता. पण मग ऑफिसात रजिस्टर करायला घेऊन चाललो तेवढ्यात दिलीप शेटचा आला फोन आला. स्पीकरवर होता फोन.
तू ऐकला की पाहिला? शाबास. हे असं आहे. हे बघा मास्तर, पैसे जरी दिलप्या देत असला ना तरी पैसे आमचे होते. तुम्ही आता 2 दिवसात पैसे आणून द्या, नाही तर त्या दिलप्याला शोधून घेऊन या. दिलप्याला कुठून आणू? तो तुमचा प्रॉब्लेम आहे. आणि हेही नाही जमलं दे रे. अरे याचं काय करो? हे कुलूप घराला लावायचं आणि किल्ली आणून द्यायची. कळलं? निघा आता. चला चला. उद्या जर का हा मास्तर पैसे घेऊन आला की मी ते लगेच ठेवून घेईन आणि लगेच तुम्हाला फोन करीन दादा. आणि मी लगेच तुझ्या पोटावर लाथ मारेन. पण दादासाहेब तुम्हाला ते पैसे पाहिजेत ना? पैसे नकोयत मला त्याचे. मग त्याची जमीन पाहिजे मला. तीच आहे ना रे जमीन याची? हा, डीपी मध्ये मोरे साहेबांनी दाखवली ना. हा, याच्या शेताच्या मधोमध नॅशनल हायवे झाला. 5 लाखात 10 एकर. सौदा काही वाईट नाही काय? म्हणजे काय दादासाहेब? तरी सुद्धा त्या दिलप्याला शोधा रे. हा बडवा कितीचा सोना लावून गेला कुठे गेलाय कोणाच ठाऊक. पोलिसांना जमायचं नाही, आपली माणसं लाव. कळलं का? लावतो साहेब. ते गाडी. तुझं काय रे? हो साहेब, मी ड्रायव्हर आहे. अरे वा, अक्षर चांगलं आहे तुझं. हा शाबास. मास्तर काय शिकवतात कळतं का? पण अरे मास्तर तुम्ही कसं काय इथे? मी इथे कधीतरी येणार हे तुम्हाला माहिती होतं ना मास्तर? मी चहा दिलास का त्यांना? ते आपलं आलं टाकून त्या दिवशी दिलात. गुन्हेगारांच्या घरात मी काही घेत नाही मास्तर. मग इथे चहा घ्यायला काहीच हरकत नाही. मास्तर मुलांना घरी पाठवा. काय त्यांच्या समोर मला त्यांच्या मास्तरची आबरू नाही काढायची. मग तुम्ही काय म्हणताय मला कळलं नाही. तुम्ही गुन्हा कबूल करताय का माझ्याकडनं गुन्हा कबूल करून घेऊ मी? गुन्हा? कुठला गुन्हा? साळसूतपणाचा. चला पोरो, शाळा सुटली, पाठी फुटली. चला घरी चला. चला चला. जा रे मुलांना. चला, आपण संध्याकाळी भेटू. जा. छान छान शिकताय सगळे. हा चला निघा. हा जा जा. तर मास्तर, दरवर्षी तुम्ही दोघं न चुकता वारीला जाता. हा हो. यावर्षी तुम्ही एकटेच गेलात. बर गेलात, अर्ध्यातनच परत आलात, आणि ते पण डायरेक्ट पोलीस स्टेशनला. का? ते माझं पुस्तक नेलं होतं बघा यांनी, अपराधी कोण. तुम्ही सुद्धा होतात त्या दिवशी. ते घ्यायला आलो तुम्ही. अहो पण तुम्ही तर मला म्हणालात ना की तुम्ही मारलं दिलप्याला म्हणून. मारलं म्हणजे तसं मारलं नाही हो. तुम्ही नाही का मग तेव्हाच मला बोललात की दिलप्याला कापलं, मग तसे तुकडे तुकडे केले, मग कुऱ्हाडीने आणि मग जाळलं. तुम्हाला तर कुठे गोष्ट टाकायची होती बघा स्पर्धेत. हो, ती पहिली आली. सॉरी सर. मास्तर, का मारलं दिलप्याला? अहो साहेब, यांच्याकडे बघा. कोणीही विश्वास ठेवू शकेल का की हे कोणाला मारू शकतील? ते मला काय वाटतं, ती बाई आणायचं बघा तो. तिच्याबरोबर पळाला असेल का होतो? हुशारी नाही करायची मास्तर माझ्यासमोर. अजिबातच नाही करायची. त्या अपराधी कोण मध्ये खुनी सुटत असेल, पण माझ्या हातनं आजपर्यंत एकही खुनी नाही सुटला. मला ठाऊक आहे दिलप्याचा खून तुम्हीच केलाय. साहेब, अपराधी कोण असो किंवा खरं जग असो, पुरावा तर लागतोच ना. काकी
येणार. पुढच्या वेळेस सगळे पुरावे एकत्र घेऊन येणार. फुल प्रूफ. फोनचं काय केलं? कुठलं? दिलप्याचा फोन. त्याचं काय केलं? का तो पण जाळून टाकला त्याच्याबरोबर? अहो, तुम्ही एखाद्या गुन्हेगाराला विचारता असे प्रश्न मला का विचारताय? तुम्हाला चोर पोलीस खेळायचे मास्तर? चला आपण दोघा हा खेळ खेळूया. पण एक लक्षात ठेवा, या खेळात मी आजतागायत कधी हारलो नाही. भेटूया. मास्तर, एक फोटो काढू का? इकडे बघा. हे बघा. आता मी जिंकलो ना मास्तर, की हा तुमचा फोटो जाणार न्यूजपेपरच्या फ्रंट पेजला. खुनी मास्तर. पुराव्यांचा गडबड का काकी? येतो. काय हो, काय विचार करताय? तो देशमुख एवढा त्या फोनचं काय घेऊन बसलेला? तो दिलीपचा फोन इथे पडला बिडला का ते विचार करत होतो. त्या दिवशी आला तो तेव्हा आधी तुझ्याकडे? त्या दिवशी घराची साफसफाई केली ना, तेव्हा सापडला. बोलली पण नाहीस तू? विसरले हो, सांगायचं राहिलं. बरं, येते ग. निघाला. चांगलं काहीतरी घवघवीत मागा काकी. तुमच्या सौभाग्याचे हित. साहेब, देवानी दिलंय आम्हाला सगळं व्यवस्थित. आता मागायला हवी आहे ती फक्त शांतता. जेलमध्ये भरपूर मिळते शांतता. असं का? बरं साहेब, तुम्ही इथे कसे काय? हे प्रिंटआउट घ्यायला आलो होतो. हे काही गुन्हेगारांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. हे बघा. आम्हाला हवी असलेली माहिती देत नव्हते, मग जरा पोलिस खाके वापरायला लागला. हे बघा. काय काकी, खरं सांगू का, यात माझा काही पण स्वार्थ नाही. तुम्ही आम्हाला खरं काय ते सांगितलं ना, एकदम खरं, तर आणि तरच मी तुमची आणि केशवभाऊंची मदत करू शकतो. केशवभाऊ एक अत्यंत चांगला माणूस आहे. तुम्ही जे शोधण्याचा प्रयत्न करताय किंवा जुळवायचा प्रयत्न करताय ते तुम्हाला कधीच जमणार नाही. कारण ह्यावेळी निवाडा त्यांनी केलाय. तो उभा आहे पाठीशी.
ठामपणे. येऊ मी? घरी जायला जरा उशीर झालाय. आणि हो, तुम्हीही मागा की देवाकडे काहीतरी घसघशीत तुमच्या हिताचं. आता आम्हाला सुद्धा तुमची गरज लागतेच की हो. जरा नीट आठवून बघा, मास्तरच्या घरातनं असं काही विचित्र आवाज, असा काही वास वगैरे येतो? नाही साहेब, अहो एकदम सज्जन माणूस आहे. तेव्हा आमच्या लक्ष्मी वहिनी सुद्धा एकदम विठ्ठल रखमाईची जोडी आहे बघा. साहेब या की आतमध्ये. नाही नाही, राहू दे आता. दिलप्या दिसला तो का नाही? नाही, गेले काही दिवस सगळं शांत आहे बघा. ए, थांब. आणा लवकर. अरे नवीन असेल ना घरात हे सगळं काय चालू? हे काय चालू? हे 2 दिवसात पैसे देणार होता ना. पैसे दिले सगळे दिलप्याकडे. अरे तू विचार ना मला मारायचं नाही. काय दात आले काय मास्तर? पैसे दिले मी दिलप्याकडे. दिलीप शेठ वरून डायरेक्ट दिलप्या. पैसे जरा दिले ना पण. मी काय करायचंय तू सांगणार मला? आणि तुझं ऐकायला काय बायकोय का तुझी? मी बायकोर जाऊ नको. मी काय सांगतो ते ऐक. हे घर, ही जमीन, याच्यावर आता आमचा हक्क आहे. त्यामुळे तुझं सगळं सामान घ्यायचं, तुझ्या बायकोला घ्यायचं, निघून जायचं. चाललंय? हे लाव रे गुलाब. वाजून येतो रे त्याला. काय मास्तर, त्या जेदेनं तर पार वाट लावली तुमची. रस्त्यावर आणलं तुम्हाला. मास्तर आता काही पण काळजी नाही करायच्या. तुमच्यासाठी एकदम मस्त जागा शोधली. काही दिवस लॉकअप, मग डायरेक्ट तुरुंग. आणि पुराव्या सकट बोलतोय हा मी काकी. तुमची बस सापडली मास्तर. जिथं उतरलात बसमधनं तो बस स्टॉप सापडला. दिलप्याची बॉडी जिथं जाळली ती जागा सापडली. तो म्हातारा सापडला. 2 गोष्टी फक्त मला नाही सापडल्या. पहिली मर्डर वेपन आणि दुसरं दिलप्याचा मोबाईल. तो मिळवण्यासाठी तुमची एवढी धडपड काय तेही कळलं मला. हो, व्हिडिओ पाहिलाय मी, पण कोणाला सांगितलं नाही. नीच माणूस आहे तो दिलप्या. तुम्हालाही लक्षात आलं असेल की दिलप्या किती विकृत होता. त्या दिवशी रात्री दिलप्या घरी आला तर लक्ष्मी बाहेर गेली होती दशावताराला. साहेब, आणि दिलप्याचा फोन मी कोणाला तरी दिला असता तर त्याचे काय परिणाम झाले असते तुम्हाला वेगळं सांगायला नको, पण मी दिलं नाही. ते मर्डर वेपन आणि मोबाईल आहे ते देतो मी.
चला. कुठं? पोलीस स्टेशन. आणि यांच्याबरोबर मलाही अटक करा, कारण गेली 40 वर्ष या वर्षीची वारी सोडल्यास यांच्याशिवाय राहिले नाहीये मी. सुखात दुःखात एकमेकांची साथ कधीच नाही सुटली. आणि मी यांच्या जागी असते ना तर मीही दिलीपला ठारच मारलं असतं. कारण यांनी जो केला तो गुन्हा नक्कीच आहे, पण ते पाप नाही. चला. तुम्ही थांबा काही दिवस घरी इथंच. घरी? ते मला आता त्याच्या नजरेची सुद्धा काय कळलं का? पुढच्या वेळेला नाही सांगणार. काय देशमुख सारखं काय घरी येतो माझ्या? चहा प्यायला नाही आलोय, धाड टाकायला आलोय. हे सर्च वॉरंट. चला तुम्ही शोधायला लागा. चल रे. फोन लाव रे. हो साहेब, हो तिकडे काय नाही. हो साहेब, हो तिकडे बघ. चला दादासाहेब. कुणाल नडतोय कळतंय का देशमुख? पट्ट्याला बांधून ठेवलेलं कुत्र सुद्धा येड्यागत करायला लागलं तर गोळ्या घालतो आम्ही. ए दादासाहेब, गोळ्या घाल किंवा कोथळा काढ, पण शेवटी खून तो खूनच. त्या दिलप्याचा खून केलास ना, त्याचा पुरावा सापडलाय तुझ्या घरात. आता जेलमध्ये सडवण्याआधी नाईट टायर मध्ये घालून तुला धुतला ना तर नाव देशमुख सांगणार नाही. चाल चल देशमुख. चला नाही रे, ते नसेल. हे बघ इकडे वाटतं. हे असेल. हा थांब, सापडलं. हे पेन दे रे. हा हेच आहे. काय हो,
काय विचार करताय एवढा? लक्ष्मी, पुन्हा घर गजबजणार आपलं. हो खरंच, मलाही त्याचा खूप उत्साह आहे. कधी येतोय तो दिवस असं झालंय. कोणाचा फोन? चिरंजीव तुमचे. अच्छा, आमचे? आपले. उचला की. अजिबात इच्छा नाही मला बोलायची. अहो, कट नका करू, द्या इकडे. हॅलो आई. काय रे माधव, तू आज कसा काय फोन केलास? का करणार नाही का? अगं काळजी वाटली तुमची. काळजी? तुला आमची? म्हणजे कसली? तुमच्या तब्येतीची. आणि ते कर्जाचं काय झालं, फिटलं का? हो, फिटलं. चला बरं झालं. बाय द वे, कितीला गेलं ग आपलं घर? नाही रे, विकावंच लागलं नाही आम्हाला घर. म्हणजे आणि तरी कर्ज फिटलं. बरं फोन ठेवू? ऐक नाही, इथे ना माझ्या शेजारी एक छान घर मिळतंय. फॅन्टॅस्टिक डील आहे ग, बट इट वोंट लास्ट लॉंगर. जरा बघा ना, म्हणजे आपलं घर विकून तुम्ही तुमच्यासाठी एक छोटस घर घेतलं तर थोडे पैसे मला देऊ शकाल. अरे नाही रे माधव, तू तर काय डॉलर्स मध्ये कमवतोस, आरामात घेशील की घर. अगाई पण. आणि आता आपण आपलं घर विकू शकत नाही आहोत. विकू शकत नाही म्हणजे? ते आता आपलं राहिलंच नाहीये. म्हणजे आम्ही ते का अनाथ आश्रमाला दिलंय. अनाथ आश्रम? खूप चांगली लोक आहेत, खूप चांगलं काम करतात. आम्ही त्यांच्याबरोबर इथेच राहणार आहोत. जरा मदत त्यांना. काय बोलतेस तू? अरे माधव, ठेवू का फोन? खूप कामात आहे रे. ऐक ना. हा, नंतर करते. मी म्हणतोय काय? काय बघताय? ठेवलास फोन? मुलाचा ठेवला.